स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सामाजिक स्वातंत्र्याचा जो राजकीय लढा उभा राहिला त्याचं लढवय्य प्रतीक म्हणून शिबू सोरेन यांना संपूर्ण देश ओळखतो. शिबू सोरेन यांची खरी लढाई तत्कालीन बिहारमधील संथाल आदिवासी युवकांना घेऊन सुरू झाली, ज्या आदिवासी समूहाचं शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार शिवाय त्यांच्या जमिनी ह्या आपल्या ताब्यात घेणं अशा प्रकारची महाजनी प्रथा बिहारमधील तत्कालीन जमीनदार उच्चभ्रू समाजाने चालवली होती. याच जमीनदारांनी आदिवासींच्या जमिनी लाटून त्यांना सावकारी पाशात अडकवून त्यांच्या जमिनी आपल्या कब्जात घेतल्या. या सावकारी शोषणाच्या विरोधात शिबू सोरेन यांचे वडील जे पेशाने शिक्षक होते त्यांनी आपला लढा उभा केला. संथाल आणि आदिवासी समुदायाचं चालवलेलं शोषण महाजनी प्रथेने त्याच्या विरोधात लढणारे शिबू सोरेन यांचे वडील सोबरीन माझी हे व्यवसायाने शिक्षक होते, परंतु आपल्या समाजाचं चाललेलं शोषण त्यांना सहन होणार नव्हतं आणि या विरोधात त्यांनी संघर्ष करून लढा उभा करण्याचा निर्णय घेतला. आणि यामध्येच महाजनी सावकारांनी त्यांच्या वडिलांचा खून केला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शिबू सोरेन यांनी वडिलांचा हा खून पाहिला आणि त्यांनी या सावकारी पाशाविरुद्ध आणि महाजनी प्रथेविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शिबू सोरेन यांनी संथाल आदिवासी युवकांना सोबत घेऊन आपली एक संघटना बांधली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखी चळवळ चालवली, ज्या चळवळीने त्यांना समाजाच्या एका घटकाचा शत्रू आणि एका घटकाचा मसीहा अशा प्रकारचं संबोधन अप्रत्यक्षपणे शिबू सोरेन यांनी सर्वात महत्त्वाचा धनकटणी हा लढा जो सुरू केला. हा धनकटणीचा लढा तत्कालीन त्या बिहारमधील महाजनी प्रथेचं एक प्रकारे उच्चाटन करणारा हा लढा होता. काय होतं या लढ्याचं स्वरूप? आपण महाराष्ट्र, मध्य प्रदेश या सीमावर्ती आदिवासी भागांमध्ये जर खूप काही वर्षांपूर्वी अलीकडेच जर आपण पाहिलं असतं तर ज्या आदिवासी वनजमिनी आहेत त्या आदिवासी वनजमिनी अद्यापही त्यांच्या नावावर सातबारा केला जात नाही. या जमिनींवर आदिवासींनी लावलेली पिकं ही कापणीला आली की फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभाग ते पीक कापायला नेहमी सरसावायचं आणि आदिवासींची ती उभी पिकं कापून काढायची. हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा आदिवासी बहुसंख्य असलेल्या जिल्ह्यांमधलं हे कायमचं दृश्य होतं. पण याउलट बिहारमध्ये शिबू सोरेन यांनी जे आंदोलन चालवलं धनकटणीचं, यामध्ये ज्या सावकारांनी आदिवासींच्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या सावकारांच्या जमिनीवर आलेली पिकं कापणीयोग्य झाली की एका रात्रीत आपल्या संथाल युवकांना सोबत घेऊन त्या शेतातली उभी पिकं कापून काढायची हे आंदोलन चालवलं. आणि या आंदोलनाने संपूर्ण महाजनी प्रथा आणि सावकार व्यवस्था हादरली. त्यांच्या ह्या अनोख्या आंदोलनाचं स्वरूप तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत देखील पोहोचलं होतं. जेव्हा शिबू सोरेन यांना इंदिरा गांधी यांच्या भेटीसाठी बोलावलं गेलं त्यावेळी इंदिरा गांधींनी देखील त्यांना गुरुजी म्हणून संबोधलं होतं. शिबू सोरेन यांना तत्कालीन त्या बिहारच्या प्रांतात संथाल आदिवासी युवकांमध्ये समाजामध्ये गुरुजी म्हणून संबोधलं जायचं. दिशोम गुरु ही समाजाने त्यांना दिलेली पदवी. ह्या दिशोम गुरुचा अर्थ सर्व दिशांची माहिती असणारा आणि योग्य प्रवाहाला नेणारा गुरु, अशा प्रकारे त्यांना दिशोम गुरु म्हणून गुरुजी हे संबोधन मिळालं. शिबू सोरेन हे संघर्ष, लढा आणि आशा त्रिसूत्राने लढत होते. 1972 मध्ये ते प्रामुख्यानं आंदोलनात आले आणि धनकटणीचा लढा उभा केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये देखील त्यांचं एक दबदबा निर्माण झाला आणि त्यांना मुख्य प्रवाहात त्यांनी संवैधानिक मार्गावर आपली आंदोलनं करावी अशा प्रकारची एक योजनाच त्यांच्यासाठी आखण्यात आली होती. आदिवासींच्या जमिनी लाटून त्या विकासाच्या कामासाठी घेऊन ज्या आदिवासींच्या जमिनी लाटल्या जायच्या त्या आदिवासींना नोकरीचं आमिष दाखवून ऐनवेळी नोकरी द्यायची नाही अशा प्रकारची शोषण व्यवस्था तत्कालीन सत्तेमार्फत देखील सुरू होती आणि या सत्तेच्या विरोधातही त्यांनी लढा दिला होता. आणि त्यामुळे तत्कालीन जमिनी ज्या आदिवासींच्या बळकावल्या होत्या सरकारने देखील त्यावर जर धरणं बांधली गेली तर ती धरणं फोडण्याची धमकी देखील शिबू सोरेन यांनी दिली होती आणि त्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरलं होतं. 1975च्या काळामध्ये त्यांची इंदिरा गांधीशी भेटही झाली आणि त्यानंतर त्यांनी आपला तो धनकटणी चळवळीचा भाग सोडून त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन करून त्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आपला न्याय्य लढा, संघर्ष उभा केला आणि त्याबरोबरच भारतीय राजकारणात देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
1980 मध्ये तत्कालीन बिहारच्या दुमका मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसबरोबर त्यांची युती होती आणि यामध्ये त्या परगण्यातील 18 पैकी 9 जागा झारखंड मुक्ती मोर्चाने जिंकल्या होत्या आणि अशा प्रकारे त्यांचा भारतीय राजकारणाच्या पटलावर उदय झाला. शिबू सोरेन यांचं संपूर्ण जीवन ही लढ्याची प्रेरणा असणारं आहे. झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन केल्यापासून तर 2000 मध्ये जेव्हा स्वतंत्र झारखंड निर्मिती झाली, झारखंडची निर्मिती ही शिबू सोरेन यांच्या आंदोलनाचा विजय होता. मात्र ज्या प्रकारे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन करून स्वतंत्र झारखंड राज्य मिळवलं होतं, त्या झारखंड राज्याचं पहिलं मुख्यमंत्री पदाचं त्यांचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकलं नाही. कारण भारतीय राजकारणामध्ये तत्कालीन मंडलोत्तर काळामध्ये ज्या मंदिराच्या राजकारणाचा उदय झाला, त्या मंदिराच्या राजकारणाची प्रकारे सत्ता होती आणि शिबू सोरेन यांना झारखंड या राज्याचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळू शकला नाही. तरीही झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी 3 वेळा सांभाळली. त्यामध्ये 2005, 2008, 2009 3 वेळा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी कोणती टर्म पूर्ण केली नाही. 2004 ते 6 या काळामध्ये केंद्रीय मंत्रिपदावरही ते राहिले. मात्र ज्या वेळी ते सत्ता पदावर आले त्यावेळी व्यवस्थेने त्यांच्या विरोधातल्या अनेक गोष्टी शोधून काढल्या आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यांना शोधून त्यांना सत्तेपासून कसं वंचित करता येईल हे व्यवस्थेने मात्र चोखपणे काम बजावलं. आपल्याला माहीत आहे की 1991 मध्ये PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेसचं जरी होतं तरी अल्पमताचं सरकार होतं. त्यांना अनेक पक्षांचं पाठबळ घेऊन ते सरकार चाललेलं होतं आणि याच पक्षाने झारखंड मुक्ती मोर्चाच्या सदस्यांचा देखील पाठिंबा मिळवला होता. परंतु PV नरसिंहराव यांनी त्या राजकारणामध्ये कशी रणनीती ठेवलेली होती ही त्यानंतर संसदेच्या रिश्वतकांडच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होतं. त्यामुळे शिबू सोरेन यांच्यावर व्यवस्थेने जो अन्याय केला त्याविरोधात त्यांनी आंदोलन उभं केलं, लढले, विजयी झाले. परंतु व्यवस्थेने त्यांच्यावर अन्याय करण्याचं स्वरूप मात्र थांबवलं नाही आणि शिबू सोरेन हे देखील आपल्या लढ्यापासून विचलित झाले नाही. म्हणून त्यांच्या लढ्याचं खरं स्वरूप जर आपण पाहिलं तर संघर्ष, लढा आणि आशा कोणत्याही गोष्टीतून ते निराश झालेले नाहीत. असे हे शिबू सोरेन आज आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे नवयुवकांना आणि भारतीय युवकांना चळवळीची प्रेरणा काय असते आणि चळवळ अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये एक प्रभावी हत्यार कसं असतं हे त्यांनी भारतीयांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिबू सोरेन यांच्या संघर्षाला अभिवादन करत त्यांच्या या यशस्वी जीवनाची वाटचाल आदिवासींच्या छळ आणि अत्याचाराच्या विरोधात उभा केलेला संघर्ष झारखंड मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून एक स्वतंत्र आदिवासी राज्य मिळवून त्या आदिवासी राज्यातील आदिवासींची अस्मिता प्रखर करून शिबू सोरेन यांनी या देशात एक व्यक्ती परिवर्तनाचा यशस्वी लढा कसा देऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. अशा या शिबू सोरेन यांना विनम्र अभिवादन.